आज महाराष्ट्राच्या राजकारणात दिवस गाजवलाय तो माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी। सकाळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। त्या भेटीमध्ये त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचा आमदार असल्याचा राजीनामा दिला, अर्थात त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला। त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही नाना पटोले यांना दिला। यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। 15 तारखेला अर्थात 3 दिवसांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित होणार असल्याचं बोललं जाते। त्याचबरोबर त्यांच्यासोबत काँग्रेसमधील काही इतर नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जाते। अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्यामुळे आणखी एक तगडा नेता भाजपला मिळाला आहे। यामुळे भाजपला फायदा तर नक्की होणारच आहे, त्याचबरोबर तेवढंच नुकसानही काँग्रेसला होणार आहे। काँग्रेसचा एक दिग्गज चेहरा गेल्यानं मराठवाड्यासह महाराष्ट्रात याचा परिणाम काँग्रेसला भोगायला लागणार आहे। अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा मागच्या अनेक महिन्यांपासून सुरूच होत्या। तशा प्रकारच्या बातम्याही अधूनमधून यायच्या। आता राज्यातील 6 जागावर राज्यसभेचे उमेदवार निवडून पाठवायचे आहेत, त्यासाठी याच महिन्यात निवड होणार आहे। असं असताना ऐन राज्यसभेच्या तोंडावर आणि लोकसभा जवळ असताना काँग्रेस राज्यात फुटणार बोललं जात होतं, ते आज झाले अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळेच। मग अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ का घेतली आहे किंवा का धरणार आहेत याची 5 कारणं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश, आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। म्हणजे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचं पहिलं कारण म्हणजे देशात भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे। भाजपची लाट एका प्रकारे देशात पुन्हा एकदा आलेली पाहायला मिळते। देशातील वातावरण भाजपच्या बाजूने आहे। राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्यानंतर त्यात आणखीन भर पडली आहे। अनेक सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आलेली आकडेवारी सत्ताधारी भाजपच्या बाजूने पाहायला मिळते। त्यामुळे 2024ला पुन्हा एकदा भाजप केंद्रात सत्तेत येणार, देशात सत्ता असणार हे काहीसं स्पष्ट झाले की काय असं देखील बोललं जाते। त्यामुळे भविष्यातील संधीचा विचार करता अशोक चव्हाण यांना भाजपसोबत जाणे कधीही चांगलेच आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे पुन्हा सरकार आले तर चव्हाणांना केंद्रातही संधी मिळू शकते असंही सांगितलं जाते। त्यामुळे चव्हाणांनी भाजपची वाट स्वीकारल्याचं बोललं जाते। दुसरं कारण आहे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असण्याचं स्थानिक राजकारण। 2014 मध्ये मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला, पण 2019 मध्ये त्यांच्या पदरी पराभव आला। वंचित बहुजन आघाडीच्या यशपाल भिंगे यांच्यामुळे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांचा पराभव केला, पण प्रताप पाटील चिखलीकरांना म्हणावी तेवढी छाप मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात पाळता आली नाही। त्यामुळे त्यांच्यावर भाजप पक्षश्रेष्ठी देखील नाराज असल्याचं कधी मधी बोललं जातं। त्यामुळे त्यांचं तिकीट देखील कापलं जाईल अशाही चर्चा होतात। अशा परिस्थितीत भाजपला अशोक चव्हाणांच्या रूपात स्थानिक राजकारणात मराठवाड्यासाठी आणि नांदेडसाठी चांगला पर्याय, चांगला चेहरा मिळणार आहे। त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण राजकारणावर भाजपची पकड निर्माण होणार आहे। यानंतरचं महत्त्वाचं तिसरं कारण अशोक चव्हाण काँग्रेस सोडण्याचं आणि भाजपची वाट धरण्याचं ते म्हणजे आदर्श घोटाळा प्रकरण। या प्रकरणात अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा भाजप विरोधात होता। आता परिस्थिती उलट आहे। केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं चित्र सध्या निर्माण झाले। आदर्श घोटाळा प्रकरणाची सध्या चर्चा नाहीये, पण चव्हाण अधिक सक्रिय झाल्यास हे प्रकरण चर्चेत येऊ शकतं। महाविकास आघाडी पुन्हा एकदा राज्यामध्ये एवढं काहीशी करू शकणार नाही असं देखील बोललं जाते। त्यामुळे आदर्श प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। भाजपमध्ये गेल्यास यंत्रणांचा ससेमिरा थांबतो असा अनेक नेत्यांचा अनुभव आहे। हेही एक कारण अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाण्याचं आहे। त्यानंतर चौथं कारण मराठवाड्यात भाजपला चेहरा हवा आहे। मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या चव्हाण यांना राजकीय मोठा अनुभव आहे, त्याचा फायदा भाजपला मराठवाड्यात होऊ शकतो। मराठवाड्यात पंकजा मुंडेंचा चेहरा भाजपकडे आहे, पण गेल्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्यात। अशोक चव्हाणांनी हाती कमळ घेतल्यास भाजपला मराठवाड्यात मोठा फायदा होणार आहे। मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर या 3 जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये देखील अशोक चव्हाण स्वतःची छाप पाडून भाजपला चांगला फायदा मराठवाड्यात मिळवून देऊ शकतात। यानंतरचं 5वं कारण आहे ते म्हणजे काँग्रेसमधील सुंदोपसंधी। पक्षांतर्गत सुंदोपसंधीमुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं चर्चा होत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आहे। त्यांच्या नेतृत्वात काम करताना चव्हाण यांना अडचणी येत होत्या। भाजपमधून आलेल्या नाना पटोलेंच्या नेतृत्वात त्यांची घुमसट सुरू होती। पक्ष सत्तेत येण्याची शक्यता दिसत नसल्याने आणि विरोधात बसून राजकारण करणं अवघड असल्याने अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। तुम्हाला नेमकं काय वाटतं? कोणत्या कारणामुळे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जातंय किंवा त्यांनी आज राजीनामा दिला? यावर तुमचं मत नक्की कमेंट करून कळवा। अशाच प्रत्येक लेटेस्ट माहितीसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलवर नवीन असा सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।